गडिंग्लजच्या फुटबॉल संस्कृतीचा गौरव करणारा सोहळा आज उत्साहात पार पडला। गडिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन तर्फे आयोजित खेळाडूंच्या सत्कार समारंभात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना वैयक्तिक गुणवत्तेपेक्षा टीमवर्कची ताकद अधिक प्रभावी असते असा संदेश दिला। यावेळी विविध स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या 68 फुटबॉलपटूंचा क्रीडा साहित्य देऊन गौरव करण्यात आला। गडिंग्लज नगरपालिकेच्या शाहू सभागृहात गडिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन तर्फे आयोजित खेळाडूंचा गौरव समारंभ उत्साहात पार पडला। कार्यक्रमाला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत सर्वांचं लक्ष मेस्सी आणि एम्बाप्पेकडे असताना स्पेननं आपल्या उत्कृष्ट सांघिक खेळाच्या जोरावर विजेतेपद पटकावलं। त्यामुळे कोणत्याही क्षेत्रात वैयक्तिक गुणवत्तेपेक्षा टीमवर्कची ताकद अधिक सरस ठरते असं त्यांनी सांगितलं। गडिंग्लजच्या फुटबॉलची परंपरा राज्यभर वेगळी ओळख निर्माण करत असून खेळाडूंच्या विकासासाठी आवश्यक ती मदत केली जाईल अशी ग्वाहीही नामदार मुश्रीफ यांनी दिली। कार्यक्रमात तामिळनाडू, मिरज, बेळगाव आणि सांगली इथं झालेल्या स्पर्धांमध्ये यश मिळवणाऱ्या 68 खेळाडूंचा क्रीडा साहित्य देऊन सत्कार करण्यात आला। युनायटेडचे अध्यक्ष सुरेश कोळकी यांनी संस्थेच्या 25 वर्षांच्या कार्याचा आढावा घेत अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्रासाठी इमारतीची गरज व्यक्त केली। सचिव दीपक कुपन्नावर यांनी मागील हंगामातील यशस्वी वाटचाल मांडली। गोकुळच्या संचालिका अंजना रेडेकर, प्रभारी नगराध्यक्ष महेश सलवादे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील, ललित शिंदे यांनी मनोगत व्यक्त केली। दरम्यान बंगळुरूच्या किक स्टार्ट एफसीचे सीईओ शरवण्णा धर्मन यांनी गडिंग्लजचा खेळाडू अभिषेक पवार याचं विशेष कौतुक केलं। बंगळुरू लीगमध्ये सलग 2 हंगामात सर्वाधिक गोल करणाऱ्या अभिषेकनं संतोष ट्रॉफीत कर्नाटकला विजेतेपद मिळवून दिलं असून गडिंग्लजच्या प्रतिभावान खेळाडूंना करारबद्ध करण्यासाठी आपला क्लब उत्सुक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। कार्यक्रमाला माजी खेळाडू, पालक, क्रीडाप्रेमी आणि पदाधिकारी उपस्थित होते।